नमस्कार मंडळी, छाया होम किचन या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण कोणत्याच प्रकारची डाळ न वापरता सांबर बनवणार आहोत. तर अगदी हॉटेल स्टाईल आपण हे सांबर बनवणार आहोत. पण यामध्ये आपण कोणत्याच प्रकारची डाळ न यूज करता हे सांबर बनवणार आहोत. तर डाळीच्या ऐवजी आपण काय वापरणार आहोत ते पाहूयात. बिना डाळीचे सांबर बनवण्यासाठी आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स लागणार आहे. तर कांदे लागणार आहेत. येथे मी 2 मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत. ते अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत. येथे 3 टोमॅटो घेतलेले आहेत. अशा प्रकारे मोठ्या साईजमध्ये चिरून घेतलेले आहेत. तर त्यानंतर आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि येथे मी 2 लसणाच्या गड्ड्या सोलून घेतलेल्या आहेत. आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे अद्रक. हे आपल्याला एवढ्या भाज्या आपल्याला बिना डाळीचे सांबर बनवण्यासाठी लागणार आहे. आणि या व्यतिरिक्त लागणार आहे आपल्याला डाळीचे पीठ म्हणजे बेसन पीठ. हे मी 3 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे. प्रथमतः आपण गॅसवरती पॅन ठेवणार आहोत. अगदी थोडे तेल प्रथम आपल्याला घालायचे आहे पॅनमध्ये. आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी आणि जिऱ्याचा कडकडीत असा तडका तयार करायचा आहे. तर पाहू शकता मोहरी आणि जिरे छानपैकी कडकडीत तडका झाला आहे. आणि त्यानंतर आपण घालणार आहोत कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसण आणि अद्रक. आणि या व्यतिरिक्त काही मसाले आपण यामध्ये घालणार आहोत. आपण येथे मीठ घालणार आहोत चवीनुसार. मिठामुळे टोमॅटो आणि कांदा छानपैकी शिजला जाईल. आणि त्यानंतर घालणार आहोत हळद, 2 चमचे तिखट घालणार आहोत. आणि 2 चमचे सांबर मसाला आपल्याला इथे यूज करायचा आहे. 2 ते 2.5 चमचे मी येथे सांबर मसाला घातलेला आहे. अर्धा चमचा हिंग घालणार आहोत. आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. प्रथम त्यामध्ये आपण साधारणतः 1 ग्लास पाणी घालायचे आहे. कांदा, टोमॅटो, लसण, अद्रक आणि कोथिंबीर छानपैकी शिजवून घ्यायचे आहे. आपण हे सांबर बनवताना डाळीचा यूज करणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला या भाज्यांची पेस्ट तयार करायची आहे. आणि पेस्ट तयार करण्यासाठी आपल्याला ह्या भाज्या थोड्या शिजवून घ्यायच्या आहे. त्यासाठी मी येथे 1 ग्लास पाणी घातलेले आहे. आणि त्यामध्ये आपल्याला छानपैकी उकळी फुटून द्यायची आहे. एकदा का याला उकळी फुटली की आपण यावर झाकण ठेवणार आहोत. तर या भाज्या आपण प्रथम छानपैकी शिजवून घेणार आहोत. 10 मिनिटानंतर चेक करूयात. तर 10 मिनिटं झालेली आहेत. तर आपण चेक करणार आहोत की या भाज्या शिजल्या आहेत की नाही. तर पाहू शकता टोमॅटो आणि कांदा छानपैकी शिजला गेलेला आहे. आपल्याला इथे ओव्हरकुक करायची काहीच गरज नाही आहे, कारण की आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे. त्यामुळे आपण हे 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत. तर या स्टेजला आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. तर प्रथमतः आपण हे सर्व मिश्रण थंड होऊ देणार आहोत. आणि त्यानंतर मिक्सर जारमध्ये पेस्ट बारीक करून घेणार आहोत. या भाज्या पूर्णपैकी थंड झालेल्या आहेत. आता आपण हे मिक्सर ग्राइंडरमध्ये याची पेस्ट तयार करून घेऊयात. आपल्याला एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे.
येथे मी सर्व भाज्या ग्राइंडरमध्ये भरल्या आहेत. आता याची आपण बारीक पेस्ट तयार करून घेऊयात. एकदम अशा प्रकारे आपल्याला स्मूथ बारीक करून घ्यायची आहे. राहिलेले पाणी आपण सांबरमध्ये घालणार आहोत फोडणी देताना. तर चला मग सांबरला आपण फोडणी देऊयात. कढई छान तापली गेलेली आहे. तर आता आपण त्यामध्ये तेल घालणार आहोत. तर आपण या सांबरमध्ये बेसिक सर्व मसाले घातले होते, जसे की सांबर मसाला, तिखट, हळद, मीठ, हिंग, हे सर्व मसाले आपण या भाज्या शिजवतानाच घातल्या होत्या. यामुळे आपल्याला इथे फक्त सांबरला तडका द्यायचा आहे. तेल छान तापले गेले की आपल्याला मोहरी घालायची आहे. सांबरला छान कडकडीत तडका बसला तरच सांबरला छानपैकी टेस्ट येते. मोहरी छानपैकी कडकडली गेलेली आहे. यामध्ये घालणार आपण जिरे, कढीपत्ता. नंतर आपण हे बारीक केलेले पेस्ट घालणार आहोत आणि यामध्ये आपण शिजवताना घातलेले पाणी घालणार आहोत आणि हा पॅन आपण विसळून घेणार आहोत. तर इथे आपण पूर्णपैकी 1 ग्लास पाण्याचा यूज केलेला आहे. येथे आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करतच पाणी टाकणार आहोत. जर कोणाला सांबार घट्ट आवडत असेल तर तुम्ही येथे 1 ग्लासच पाणी टाका. जर सांबार थोडे पातळ आवडत असेल तर इथे तुम्ही 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकू शकता. येथे मला सांबार थोडे पातळच करायचे आहे, त्यामुळे येथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकले आहे. येथे तुम्ही थोडा गूळ घाला. गुळामुळे टेस्ट खूप छान येते सांबारला. सांबारला एकदा उकळी फुटली की आपण पुढची प्रोसिजर करून घेऊयात. तर पाहू शकता सांबारला छानपैकी उकळी फुटलेली आहे. या स्टेजला आपल्याला हे बेसन पीठ घेतलेले आहे. आपल्याला यामध्ये थोडे पाणी घालायचे आहे आणि याचा घोळ आपल्याला तयार करायचा आहे. तर आपण या सांबारमध्ये कोणत्याच प्रकारची डाळ घातलेली नाही आहे. तर छानपैकी आपल्या सांबारला बाइंडिंग यावी, दाटसर व्हावे, यासाठी आपल्याला हे हरभऱ्याच्या डाळीचे पीठ घालायचे आहे, म्हणजे बेसन पीठ आपल्याला इथे घालायचे आहे. अशा प्रकारे बेसन पिठाची स्लरी तयार करायची आहे. हे पहा छानपैकी स्लरी आपली रेडी झालेली आहे. तर आपण ही वरणामध्ये घालणार आहोत, म्हणजे सांबारमध्ये घालणार आहोत. साऊथमध्ये अशाच प्रकारचे सांबर बनवले जाते. अतिशय टेस्टी लागते अशा प्रकारचे सांबर. तुम्ही नक्की अशा प्रकारचे सांबर करून बघा. तर पाहू शकता छानपैकी सांबर 5 मिनिटं शिजले गेले आहे आणि छानपैकी सांबरला दाटपणा आलेला आहे. चमचमीत आणि झणझणीत हे आपले सांबर रेडी झालेले आहे. या स्टेजला आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. कशी वाटली तुम्हाला या सांबरची रेसिपी? अशाच युनिक रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत जाईल. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.